कल्याण जवळच्या गाळेगाव परिसरात एक संतापजनक घटना घडलेली आहे। एका 15 वर्षीय गतिमंद मुलीवर अत्याचार करण्यात आले। टिटवाळा पोलिसांनी या नराधमाला बेड्या ठोकल्यात। कोर्टानं त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावलेली आहे। मोहने गाळेगाव परिसरात ही गतिमंद मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहते। काल ही गतिमंद मुलगी आपल्या घराच्या परिसरातल्या अंगणात खेळत असताना सुनील पवार या नराधमाची नजर तिच्यावर पडली। त्यानं तिला घरात बोलवलं आणि घराचं दार बंद करत तिच्याशी अश्लील चाळे केले। बराच वेळ झाला मुलगी दिसत नसल्यानं तिच्या कुटुंबियांनी आजूबाजूला शोध घेतला। त्यांना सुनीलवर संशय आल्यानं त्यांनी सुनीलचा दरवाजा ठोठावला, मात्र दरवाजा बंद होता। अखेर दरवाजाची कडी तोडून पीडितेचं कुटुंब घरात गेलं असता त्यांना तिकडे मुलगी आढळली। घाबरलेल्या मुलीनं घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि यानंतर या नराधमाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक झालेली आहे। मी आज सुनील पवार म्हणून जो आरोपी आणला होता कल्याण तालुक्याचा, त्याचा रिमांड अटेंड केला। त्याच्यामध्ये त्याने एका मुलीवर अत्याचार केल्याचं नमूद केलं होतं आणि काहीतरी ओरल सबमिशन होतं, रिटनमध्ये नव्हतं की ती मुलगी थोडी गतिमंद आहे म्हणून, पण ॲज पर डॉक्युमेंट काही रेकॉर्डवर नव्हते। पण त्याचं मेडिकल आणि इतर पंचनामे करण्यासाठी त्याला 2 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली। 17 तारखेपर्यंत त्याला पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।